म्हणजे ज्या लोकांना आत्ताच्या सगळ्या राजकारणाचा तिटकारा आलाय किंवा ज्यांना भाजप किंवा काँग्रेस असं दोन्ही नको आहे आणि तिसरा चांगला पर्याय हवा आहे, त्या लोकांसाठी आता एक नवीन पर्याय आलाय. एका नवीन पक्षाची घोषणा झाली आणि या पक्षाचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. तुम्ही बरोबर ऐकलं, कॉकरोच म्हणजे झुरळ. झुरळांच्या नावानं तयार करण्यात आलेल्या या पक्षाची नोंदणी कोणत्याही निवडणूक आयोगाकडे नाही. तसंच त्याचं मुख्यालय देखील दिल्ली किंवा मुंबईत नसून जिथे वायफाय मिळेल तिथे आहे. शिवाय या पक्षाचा जाहीरनामा जर तुम्ही वाचलात तर तुम्हालाच हसू येईल. मात्र सोबतच या जाहीरनाम्यातील मुद्दे तुम्हाला विचार करायला सुद्धा भाग पाडतील. हा पक्ष नेमका काय, तो कुणी सुरू केला आणि सध्या सोशल मीडियावर हा कशामुळे ट्रेंड होतोय, हे सगळंच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. सगळं सांगायच्या आधी एक गोष्ट क्लिअर करतो की हा काही खरोखरचा पक्ष नाहीये, तर केवळ एक वेबसाईट आहे. याची सुरुवात झाली ती 15 मे रोजी देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या एका विधानानंतर. देशातील काही बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे आहेत, त्यांना ना कुठे नोकरी मिळते ना काही काम. मग ते मीडियामध्ये जातात, सोशल मीडियावर जातात, काही जण RTI कार्यकर्ते बनतात आणि मग ते सिस्टीमवरच हल्ला करू लागतात. असं विधान त्यांनी केलं होतं. तरुणांबाबत असं वक्तव्य केल्यामुळे देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिलेलं होतं. ते म्हणाले की माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. माझं वक्तव्य हे नकली डिग्री घेऊन वकील होणाऱ्यांसाठी होतं, सर्वसामान्य बेरोजगार तरुणांसाठी नाही. आपल्याला भारतीय तरुणांचा खूप अभिमान वाटतो असंही ते आपल्या स्पष्टीकरणात म्हणले. त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाकडे सगळ्यांनी डॅमेज कंट्रोल म्हणून पाहिलं आणि त्यांच्यावर होणारी टीका सुरूच राहिली. यातच मग बोस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्सचं शिक्षण घेणाऱ्या अभिजित दिपके या भारतीय तरुणाने एक वेबसाईट तयार केली. 30 वर्षांच्या अभिजितने सोशल मीडियावर जाहीर केलं की सगळ्या कॉकरोचांसाठी एक नवीन व्यासपीठ तयार होत आहे आणि अशा प्रकारे कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली. या पक्षाचं ब्रीद वाक्य आहे सेक्युलर सोशलिस्ट डेमोक्रेटिक लेझी, म्हणजेच धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकतांत्रिक आणि आळशी. यानंतर मग हा पक्ष सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. कितीतरी तरुणांनी याबाबत पोस्ट करताना मैं भी कॉकरोच हा हॅशटॅग चालवला. 16 तारखेला सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये आज लाखो तरुण सहभागी झाले. ट्विटरवर 2च दिवसात याला 40,000 फॉलोअर्स मिळाले. तर इंस्टाग्रामवर आज कॉकरोच जनता पार्टीच्या ऑफिशियल अकाउंटला 3.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. वेबसाईटवर देखील लाखो तरुणांनी नोंदणी केल्याचं समोर आलंय. या कॉकरोच जनता पार्टीमध्ये नोंदणी करण्यासाठीच्या अटी देखील मजेशीर आहेत. पार्टीचा सदस्य होण्यासाठी पहिली अट म्हणजे तुम्ही बेरोजगार असायला हवं. कशामुळे बेरोजगार आहेत हे आम्ही विचारणार नाही. हे नसेल तर दुसरी अट अशी आहे की तुम्ही आळशी असायला हवं फिजिकली. तिसरा पर्याय म्हणजे तुम्ही क्रॉनिकली ऑनलाईन हवं, म्हणजे दिवसातून जवळपास 10-12 तास तुम्ही सोशल मीडियावर पडीक पाहिजे. आणि चौथं म्हणजे तुम्हाला प्रोफेशनली रँड करता यायला हवं, म्हणजे तुमच्या तक्रारी ठामपणे मानता यायला हव्यात. या तर झाल्या सदस्यत्वाच्या अटी. आता पक्ष आहे म्हणजे पक्षाचा जाहीरनामा पण हवाच ना. तर CJPचा म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीचाही एक जाहीरनामा आहे. त्यात 5 घोषणा करण्यात आल्यात. पहिली म्हणजे जर CJP सत्तेत आली, कोणत्याही सरन्यायाधीशाला निवृत्तीनंतर राज्यसभेवर घेणार नाही. दुसरी घोषणा म्हणजे जर कुठल्याही राज्यात, मग ते CJP शासित असो किंवा विरोधी पक्षाचा असो, कोणत्याही खऱ्या मतदाराचं मत वगळलं गेलं तर मुख्य निवडणूक आयुक्तांना UAP अंतर्गत अटक केली जाईल, कारण मतदानाचा अधिकार हिरावून घेणं दहशतवादापेक्षा कमी नाही. तिसरी घोषणा म्हणजे महिलांना संसदेत 33% ऐवजी थेट 50% आरक्षण देणार आणि तेही संसदेची आसन संख्या न वाढवता. सोबतच मंत्रिमंडळातल्या 50% पदांवर महिला असणार. चौथी घोषणा म्हणजे अंबानी अदानींच्या मालकीच्या सर्व मीडिया हाऊसेसचे परवाने रद्द करण्यात येतील, जेणेकरून खऱ्या स्वतंत्र माध्यमांना जागा होईल. आणि 5वी घोषणा म्हणजे एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत जाणाऱ्या कोणत्याही आमदार किंवा खासदाराला पुढे 20 वर्षांपर्यंत ना कुठली निवडणूक लढवता येणार ना कुठल्या पदावर राहता येणार. यासोबतच पार्टीचं व्हिजनही अगदी वेगळंच आहे. ते म्हणतायत की आम्ही काही इथं दुसरा PM केअर फंड उभारण्यासाठी किंवा मग करदात्यांच्या पैशाने दाओसमध्ये फिरायला जाण्यासाठी किंवा भ्रष्टाचाराला मास्टर स्ट्रोक म्हणण्यासाठी नाही आलो. आम्ही फक्त इथे ठामपणे मोठ्याने आणि रायटिंग मध्ये हे विचारायला आलोय की आमचा पैसा गेला कुठे. आमचं मिशन फक्त एवढंच आहे की सातत्यानं आळशी, ऑनलाईन पडीक आणि आता झुरळ म्हणलं जाणाऱ्या तरुणांसाठी एक पक्ष उभा करावा. एवढंच. बाकीचं सगळं केवळ सटायर म्हणजेच उपहास आहे. या सगळ्याचा अर्थ काय? कॉकरोच पार्टी ही काही खरी पार्टी नाही ना, ती पुढे जाऊन निवडणूक लढवणार आहे. म्हणजे अजून तरी त्यांचा तसा काही विचार नाहीये.
पण ती एका गोष्टीचं प्रतीक आहे. एका पिढीला जिला वारंवार आळशी, बेरोजगार आणि निरुपयोगी किंवा सतत तक्रार करणारं ठरवलं गेलं, त्या पिढीचा हा विद्रोह आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. झुरळ हे खरं तर पृथ्वीवर हजारो वर्षांपासून टिकून आहे. हिमयुग येऊन गेल्यानंतर, ज्वालामुखींच्या उद्रेकांनंतर आणि अणुस्फोटानंतर देखील झुरळ टिकून राहिलाय. सीजेपीला देखील कदाचित हेच सांगायचं असेल की झुरळाप्रमाणेच आम्ही देखील असंच टिकून राहणार आहोत. कॉक्रोच जनता पार्टी नंतर आता इंस्टाग्रामवर असेच आणखी अकाउंट्सही दिसू लागले आहेत. कॉक्रोच जनता पार्टी MH हे महाराष्ट्रासाठीचं अकाउंट दिसत आहे. कॉक्रोच अनऑफिशियल नावाचं एक अकाउंट आहे. इंडियन नॅशनल कॉक्रोचेस असंही एक अकाउंट दिसत आहे. आणि विशेष म्हणजे या सगळ्यांना हजारो तरुण हे फॉलो करतायत. म्हणजे सिस्टीम मधल्या चुकीच्या गोष्टींवर टीका करण्यासाठी व्यंग हे नेहमीच एक धारदार शस्त्र राहिलंय. त्यामुळेच सीजेपी एक गंमत म्हणून सुरू केलेली पार्टी देखील सध्या तरुणांना आशेचा एक किरण वाटते आहे. बाकी हा तात्पुरता ट्रेंड आहे की पुढे जाऊन याचं काही होऊ शकतं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.